आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कोणत्याही भाषेची सक्ती करणं हे काही योग्य नाही, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। लोकसभेला देखील बँक उघडली होती, लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं। पीडीसीसी बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। मुंबई उच्च न्यायालयाचा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना दिलासा। करुणा मुंडे यांना पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती। धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं। माझा भाजप प्रवेशाचा विषय केव्हाच संपला, भाजप प्रवेशाच्या विषयाला मी पूर्णविराम दिलाय, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। वकील गुणरत्न सदावर्तेंना मनसे कार्यकर्त्यांची गाडी फोडण्याची धमकी। राज ठाकरेंच्या विरोधातील तक्रारीनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर। फडणवीस जळगावमधल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार। फडणवीस आणि खडसे एकाच मंचावर येण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। दुपारी 2:30 वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार। अंधेरीमधल्या नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची दुपारी 12 वाजता बैठक। राज्यातील जिल्हा प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच। शिवसेना सोडून उद्धव ठाकरे सोनिया चरणी नतमस्तक। वर्धापन दिनातील ठाकरेंच्या भाषणावर बावनकुळेंची ट्विट करत टीका।